बुलढाणा जिल्ह्यात पीक विमा प्रश्नावर शेतकरी आक्रमक झाले आहेत, तर शिंदखेड येथे शेतकरी योद्धा कृती समितीच्या बैठकीत या मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊ नये, विमा कंपन्या आणि कृषी विभागाकडून नुकसान न झाल्याचं सांगत विमा नाकारला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। याच पार्श्वभूमीवर 29 एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून 1 मे महाराष्ट्र दिन काळी गुढी उभारून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांशी चर्चा करावी, अन्यथा आंदोलन टप्प्याटप्प्याने अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा समितीकडून देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। आज सिंदखेडराजा पंचायत समिती सभागृहामध्ये या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या कार्यकर्त्यांसोबत अतिशय महत्त्वाची मीटिंग या ठिकाणी पार पडली। या ठिकाणी शेतकऱ्याला पीक विमा मिळावा या विषयावर, तसेच हंगामी बागायती सातबाऱ्यावर नोंद व्हावी, तसेच खरीप आणि रब्बी पिकातील शेतकऱ्यांना पीक विमा फळबागांना मिळावा या अनुषंगाने या ठिकाणी सविस्तर चर्चा करण्यात आली। याच विषयाला धरून गेल्या 17 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना तहसील कार्यालयामार्फत माननीय मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्याला निवेदन आपण पाठवलेलं आहे। त्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं होतं, पण आपल्याला कोणी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी कोणी आलं नाही। म्हणून येणाऱ्या 29 तारखेला सिंदखेडराजा तहसील कार्यालयाच्या समोर अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा या ठिकाणी निर्धार झालेला आहे। म्हणून याच आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी या संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती आहे की शेतकऱ्यासाठी एकदा तुम्ही आमच्यासोबत एकत्र या आणि सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, तसेच सर्व शेतकऱ्यांनी एकत्र यावे, तसेच शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व शेतकरी संघटना, विविध संघटनेने या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला पाहिजे आणि शेतकऱ्याच्या या आंदोलनाला बळ दिलं पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी मी करतो। जय जवान जय किसान। भीमशक्ती विदर्भ प्रदेश अध्यक्ष अर्जुन काकडे 29 तारखेला बालाजी सोशे यांनी जो उपोषणाचा 29 तारखेला उपोषण इशारा दिलेला आहे, तरी त्या उपोषणाला माझा जाहीर पाठिंबा आहे। मी येतोय, आपणही या आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपण या शेतकऱ्यांना पाठिंबा देऊ, एवढेच मी जाहीरपणे सांगतो। शेतकरी पुत्र नंदकिशोर घोगे जळगाव, आमचे मित्र बालाजी सोसे यांनी 29 तारखेला जो उपोषणाचा इशारा दिलेला आहे शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी, मी माझा जाहीरपणे पाठिंबा देतो। तुम्ही द्या, आम्ही देतो, त्यांना साथ द्या सर्वजण आणि सगळे या। नमस्कार, मी प्रवीण गीते। आज मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे शेतकरी योद्धा कृती समितीच्या वतीनं आयोजित या मीटिंगला आम्ही आलो। आज ठरलंय दिनांक 29ला बालाजी सोसे यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पीक विम्यासाठी आंदोलन होतं आहे। या अन्नत्याग आणि उपोषण आंदोलनात मला वाटतं आपण सर्वांनी सामील झालं पाहिजे। जातीच्या, धर्माच्या, पक्षाकरता आपण नेहमीच रस्त्यावर असतो, आपण नेहमीच असतो, पण आता कुठंतरी आपल्या बापाच्या न्याय हक्काच्या प्रश्नासाठी आपण सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिनांक 29ला नक्की आलं पाहिजे। या बालाजी सारख्या आणि त्यांच्या सहकार्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक माणसाच्या पाठी, शेतकऱ्याच्या प्रश्न सोडवणाऱ्या माणसाच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे असलो पाहिजे। आमचा इतिहास असला पाहिजे की आम्ही जाळणाराच्या नाही तर विझवणाराच्या यादीत आहोत। आणि म्हणून आपल्या सर्वांना आवाहन करतो, नक्की या, नुसतेच बसू नका, बसल्यानं होणार नाही, आपल्याला धावावं लागेल, समोर जावं लागेल, चळवळी टिकल्या पाहिजे, शेतकऱ्याचे प्रश्न सुटले पाहिजे, एवढीच माफक अपेक्षा या प्रसंगाच्या निमित्तानं करतो। नक्की या, आम्ही आपली वाट पाहतो आहोत। नमस्कार, बालाजी सोशे बोलतो। सोशल मीडियावर टाकणार पीक विम्या संदर्भामध्ये आम्ही आज शेतकरी योद्धा कृती समितीच्या या ठिकाणी बैठक या ठिकाणी आयोजित केली होती। तर या ठिकाणी सर्व शेतकऱ्याच्या वतीने, जिल्ह्याच्या वतीने आणि सिंदखेडराजा मतदारसंघ, मेकर मतदारसंघाच्या वतीने असं ठरलं की 29 तारखेला या ठिकाणी अन्नत्याग आमरण उपोषण करायचं आहे। तर त्यासाठी आपण आपल्या संघटनेच्या वतीने तर काय सांगू इच्छिता ते बोला। आपला जे सगळं जे काय असेल ते सर्व शेतकऱ्यासाठी जे आमचं चालू। हो का? हो, आपला महाराष्ट्र गरीब संघटना जिल्हा अध्यक्ष व संघटनेचे पदाधिकारी व संघटना प्रमुख यांच्या वतीनं असं करून टाका मग। चालन। आमच्या सर्व शेतकऱ्याच्या म्हणजे आमचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील आणि सिंदखेडराजा बुलढाणा जिल्ह्यातील सर्व संघटनेनी पाठिंबा दिला पाहिजे। पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून एकदा तरी आमच्या शेतकऱ्यासाठी एकदा समोर या।
आम्ही शेतकरी सातत्याने तुमच्या सोबत आहे. आमचा शेतकरी सातत्याने पक्षाच्या पाठीमागे स्वतःचे झोपडे घेऊन पळतोय, पण शेतकरी मरायला लागला त्याच्याकडे कोणी बघायला नाही. म्हणून आम्ही सर्व शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या वतीने आवाहन करतो, एकदा तरी आमच्यासोबत सर्व पक्षांनी आलं पाहिजेत. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून शेतकऱ्यासाठी एकत्र आलं पाहिजे, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या 29 तारखेला आपण 100% उपोषण स्थळीला 30 तारखेला यावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात गॅस वितरण कामाच्या मोबदल्यावरून वाद समोर आलाय. तर साताळी गावातील तुषार पंढरीनाथ सोनावणे यांनी संबंधित गॅस एजन्सीकडून कामाचा मोबदला न मिळाल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलाय. 2020 ते 2024 या कालावधीत त्यांनी गॅस सिलेंडर वितरणाचे काम केले, मात्र वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याचा त्यांनी दावा केलाय. मोबदला मागितल्यानंतर अपमानास्पद वागणूक आणि धमक्या दिल्याचेही आरोप त्यांनी केले. या प्रकरणी त्यांनी कामगार विभागाकडे लेखी तक्रारही केल्याचं सांगितलंय. तरी अद्याप कोणताही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचं त्यांनी नमूद केले. दरम्यान येत्या 1 मे रोजी नाशिक येथील कामगार उपआयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. तर या प्रकरणी न्याय मिळावा अशी मागणी होते. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे अतिक्रमणाविरोधात कार्यवाही दरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कुरेश नगर परिसरात महापालिकेचे पथक कार्यवाहीसाठी पोहोचताच स्थानिक रहिवासी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद निर्माण झालाय. परिस्थिती चिघळत असल्याचं लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप केलाय आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. यानंतर सुरक्षा बंदोबस्तात JCBच्या सहाय्याने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही पुढे सुरू ठेवण्यात आली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूबाबा राजेंद्र गडगे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडगाव पान येथील दत्तधाम आश्रमाचा प्रमुख असलेला गडगे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेत. या प्रकरणात गडगे यांचे सुमारे 200हून अधिक व्हिडिओ पोलिसांच्या ताब्यात मिळाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या पुराव्याच्या आधारे पुढील तपास सुरू असून प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. सोमनाथ वाघचौरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हिडिओच्या आधारे सखोल चौकशी करण्यात येते. दरम्यान या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील कारवाईंकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आतापर्यंत जो काही बाबाची पोलीस कोठडी आपल्याला मिळालेली आहे, या आरोपीची पोलीस कोठडी मिळालेली आहे, त्यामध्ये जो तपास आपण केला त्यामध्ये एकंदरीत संगमनेर तालुका व परिसरातील 13 प्रॉपर्टीज त्यांनी खरेदी केल्याच्या दिसून आलेल्या आहेत गेल्या काही वर्षांमध्ये. त्यासुद्धा ज्यांच्याकडून खरेदी केल्या आहेत त्यांचे देखील आपण जबाब आपण नोंदवणार आहोत. अन्यही काही प्रॉपर्टीजबाबत जे काही सब रजिस्ट्रार कार्यालय आहेत त्यांच्याकडून आपण माहिती मिळवण्याचं काम तपासामध्ये सुरू आहे. सर, पुत्रप्राप्तीसाठीचंही विधान पुढे येत आहे, या संदर्भात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्या मार्फतीने एक नोटीस यातील आरोपीला देण्यात आलेली आहे. त्यामध्ये त्यांना उत्तर देण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात आलेला आहे. त्यानंतर त्यांच्याकडील जो खुलासा आहे तो बघून वैद्यकीय अधिकाऱ्याने जर या ठिकाणी फिर्याद दिली तर तो देखील दाखल करणार आहोत. श्याम मानव यांनी राज्यातील वाढत्या बोवाबाजीला थेट शासन जबाबदार असल्याचा आरोप केलाय. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः अशा चमत्कार करणाऱ्या बोवाबाजींना सोबत घेऊन फिरतात, ज्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो आणि भोंदीगुरीला खतपाणी मिळते, असं त्यांनी नमूद केलंय. धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणजेच बागेश्वर धाम यांनी नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा त्यांनी तीव्र निषेध केलाय. समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु नव्हते आणि महाराजांनी कधीही आपलं राज्य त्यांच्या झोळीत टाकलं नव्हतं, असं मानव यांनी स्पष्ट केलंय. पुरोगामी महाराष्ट्रात येऊन महाराजांच्या चुकीचा इतिहास मांडणे हे अत्यंत चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. भोंदूगिरीला बळी पडणाऱ्यांमध्ये शिक्षित महिलांची संख्या जास्त असल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. या अंधश्रद्धेमुळेच राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी केलाय. न्यायमूर्ती भूषण गवई यांनी बागेश्वर धाम येथे जाऊन धीरेंद्र शास्त्रींची भेट घेतल्याबद्दल श्याम मानव यांनी कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसा असलेल्या
त्यांच्या कुटुंबातून येऊन अशा प्रकारे बोवाबाजीचं समर्थन करणं धक्कादायक आहे. अशा व्यक्तींनी बाबासाहेबांचं नाव घेऊ नये अशा प्रखर शब्दात त्यांनी आपली भूमिका मांडली. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा प्रत्यक्षात येण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यांची आठवणी त्यांनी या प्रसंगी करून दिली. तर सध्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून राज्यभर बोवाबाजी विरुद्ध अभियान राबवलं जात आहे. त्या अंतर्गत अमरावती येथे त्यांनी हे परखड विचार मांडले आहेत. CJI भूषण गवई यांच्याबद्दल माझ्या वेगळ्या कल्पना होत्या. किमान रासू गवईंसारखी समजदार भूमिका ते घेतील असं मला वाटत होतं. CJI म्हणून त्यांना उत्तम काम नाही करता आलं, त्यांची मजबुरी आपण समजून घेतली. पण जे आंबेडकरांचं नाव घेतात, आंबेडकरांच्या विचारांमधनं माझं परिपोषण झालेलं आहे असं म्हणतात. माझी भेट झाली त्यावेळेस म्हणतात आम्ही कॉलेज जीवनामध्ये तुमची भाषणं ऐकून ऐकून तयार झालेलो आहे. आणि प्रत्यक्षात मात्र धीरेंद्र कृष्ण महाराजांसारख्या एका लोकांची फसवणूक करणाऱ्या महाराजांचं दर्शन घेतात, त्यांच्या पायावर डोकं ठेवतात. हा माझ्यासाठी प्रचंड मोठा शॉक होता. मी या निमित्तानं एवढंच म्हणेल की भूषण गवईजी, तुम्हाला जसं वागायचं आहे तसं वागा. तुम्ही CJI होता या देशाचे आम्ही विसरून जाऊ, पण यापुढे मात्र तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नावसुद्धा घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. तुमच्या तोंडून डॉक्टर बाबासाहेबांचं नाव येणं हा बाबासाहेबांचा अपमान आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. परभणी जिल्ह्यातील सेलू येथे सहस्त्र अमृत प्रवचन सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांनी वडीलधाऱ्यांचा सन्मान हीच खरी तीर्थयात्रा असल्याचं प्रतिपादन केलंय. संतांचे आशीर्वाद कल्पवृक्षासारखे फलदायी असतात आणि ज्या घरात आई वडिलांचा सन्मान होतो तेथेच देवत्व नांदते असंही त्यांनी सांगितलंय. भारतीय संस्कृती प्रकाशाकडे नेणारी असल्याने वाढदिवस साजरा करताना दिवे प्रज्वलित करण्याची परंपरा जपावी असा संदेशही त्यांनी दिलाय. या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली असून कुटुंबातील ज्येष्ठांचा सन्मान करणाऱ्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलंय. भिवंडीमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मराठी भाषेची सक्ती करण्याच्या निर्णयावरून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. भिवंडी पूर्वीचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी सक्तीपूर्वी प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय. महाराष्ट्रात मराठी भाषा महत्त्वाची असली तरी चालकांना ती शिकण्यासाठीची सुविधा आणि केंद्र उभारण्याचे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे याबाबत सूचना देत किमान 6 महिन्याची मुदत द्यावी असंही त्यांनी म्हटलंय. प्रशिक्षणानंतर मराठी अनिवार्य केल्यास तो निर्णय अधिक परिणामकारक ठरेल असं मत त्यांनी व्यक्त केलंय. या मुद्द्यावर राज्यभरात चर्चा सुरू असून विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. बघा, असं आहे की महाराष्ट्रामध्ये सर्वांनी मराठीमध्ये बोलणं हे अपेक्षित आहे आणि याचं समर्थन आमचा पक्ष पण करत आहे. पण प्रताप सरनाईक साहेबांचा ना मला असं म्हणायचं आहे की आपला कल्चर, आपली भाषा लोकांना शिकवायची गरज आहे. सक्ती तुम्ही केली आहे, पण तुम्हाला हे पण पाहिजे की तुम्ही नियोजन पण करा, त्यांना ती सुविधा पण द्या. मराठी शिकण्यासाठी तुम्ही एक सेंटर्स बनवा, कल्चरल सेंटर्स बनवा, शिकवण्यासाठी सुविधा करा, हे मी सांगणार आहे. ही सूचना प्रताप सरनाईक साहेबांना केलेली आहे. काल पण मला बोलणं झालेलं आहे की तुम्ही हे मागे घ्या, लोकांना मुभा द्या, 6 महिने द्या आणि नियोजन पण करा. लोकांनी मराठी शिकवा, ही आमची पण मानसिकता आहे, पण शिकण्यासाठी सुविधा पण करणं हे राज्य सरकारचं कर्तव्य. गोंदिया जिल्ह्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी सामाजिक न्याय मंत्री आणि आमदार राजकुमार बडोले यांनी केले. यावेळी न्यायमूर्ती अनिल बंदर समितीच्या अहवाल सार्वजनिक करावा, उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा आणि 2027च्या जनगणनेपर्यंत आयोगाला स्थगिती द्यावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजपचे आमदार विनोद अग्रवाल यांनीही सहभाग घेत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा अशी भूमिका मांडली. मागण्या मान्य न झाल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आलाय. तर या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते. या मागणीसाठी
आणि मुळातच अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणे हेच योग्य नाही आहे. त्यासाठी संसदेमध्ये कायदा करावा आणि हा उपवर्गीकरण जे सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला केलेलं आहे ते रद्द करावा. यासाठी या ठिकाणी गोंदियामध्ये आज हा आंदोलन सर्व पक्षाच्या वतीनं सर्व जातीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांची मागणी आहे की अनंत बदर समितीचा जो अहवाल सरकारला मिळाला आहे तो अहवाल लोकांच्या पुढे आणू नये आणि हा अहवाल शासनानं लोकांच्या पुढे एक तर सार्वजनिक करावा, तो लागू करू नये, यासाठी ही मागणी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला सगळ्या जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये होत आहे, औरंगाबादला होत आहे, मुंबईमध्ये होत आहे आणि सगळ्या पक्षाच्या लोकांनी आता बैठका घेणं सुरू केलेलं आहे. या ठिकाणी सुदैवाची बाबमध्ये अनुसूचित जातीच्या सगळ्या जातीची लोक आता या ठिकाणी एकत्रित येत आहेत. त्याचबरोबर ओबीसी समाजाची, अनुसूचित जमातीची, या सगळ्या समाजाची लोक याला पाठिंबा देत आहेत आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन होणारच आहे. आणि समजा सरकारनं या ठिकाणी दखल घ्यावी एवढंच या ठिकाणी आम्ही म्हणतोय. आता पूर्ण जिल्ह्यांमध्ये जिल्हानिहाय आपण या ठिकाणी बैठका घेत आहोत, विभाग पातळीवर बैठका होतील आणि नंतर मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या बाबतीतला मोर्चा आपण काढणार आहोत. मुळातच हा सत्तेचा प्रश्न नाही आहे. आता आपण या ठिकाणी ओबीसीच्या जेव्हा आंदोलनाची गोष्ट केली तेव्हा त्याचं नेतृत्व सत्ता पक्षाच्या अनेक आमदारांनी केलेलं आहे. अनुसूचित जमातीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आंदोलन झालं किंवा धनगर समाजाच्या बाबतीत जेव्हा जेव्हा आंदोलन झालं तेव्हा तुम्ही पाहिलं का सत्ता पक्षातल्या लोकांनी पण पुढे येऊन आंदोलन केलं. त्याच्यामुळे एका पक्षाचं आंदोलन मुळातच नाही आहे. हा अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण करणं हेच संविधानाच्या कलम 14 अन्वये हे चुकीचं आहे आणि म्हणून ही मागणी सगळ्या पक्षाच्या लोकांनी, सगळ्या 59 अनुसूचित जातीच्या लोकांनी, माझ्या सगळ्या समाज बांधवांनी या ठिकाणी केली आहे आणि म्हणून अनंत बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा, त्याची वेळ वाढवून द्यावी सरकारनं आणि संसदेमध्ये सरकारनं कायदा करावा आणि त्या ठिकाणी उपवर्गीकरण रद्द करावं किंवा 2027 ला ऑलरेडी जातीय जनगणना होत आहे तोपर्यंत सरकारनं यावर कोणतीही कार्यवाही करू नये, एवढं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. आजच्या बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या घडामोडीसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.